सगळ्या प्रकारचे संप आपण पाहिलेत. होत असतात. अ, असं संपावर जात नाही अशी जमात एक राजकारण्यांची मला दिसते, की मंत्री संपावर गेलेत. हां, रुसतात, दरेगावी जाऊन बसतात. ते ते मला माहिती आहे. पण रुसणं वेगळं आणि संपावर जाणं वेगळं. मंत्री संपावर गेलेत असं नाही. मंत्रालयाचा स्टाफ पण जातो. हो, सरकारी नोकर जातात ना संपावर. त्याच्यात परत आणखीन एक गंमत आहे, की ते धमकी अशी देतात, की आम्ही नियमानुसार काम करू. आणि सरकार म्हणतं, "नाही, नाही, 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 आपण वाटाघाटी करू. तुम्ही नियमानुसार काम केलं, तर काम बंद पडेल. तुम्ही नियमानुसार." हा विचित्र आहे की नाही गोष्ट, की एखादा व्यक्ती अशी म्हणते, की मी कायद्यानुसार, नीतिमत्तेनुसार आणि नियमानुसार काम करेन. तर सरकार त्यांच्याशी वाटाघाटी करतं, की नियमानुसार नका करू. विनोद आहे, विरोध आहे. पण आहे ही फॅक्ट आहे. पण व्हॉटएव्हर इट इज, पण तेही संपावर जातात. असं कोणताही वर्ग दिसत नाही मला, की जो संपावर जात नाही. मी आज एक वेगळ्याच वर्गाला मी संपाचं आवाहन करतोय. मी काही त्यांचा लीडर नाहीये. पण एक मुद्दा मांडतोय, ज्याचा विचार केला पाहिजे आणि तो कुणी केला पाहिजे? राजकीय कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. आणि तो कोणत्या या पक्षाच्या, त्या पक्षाच्या म्हणजे काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या, शिवसेनेच्या, भाजपच्या असं कुणा विशिष्ट पक्षाच्या बद्दल बोलतोय का? नाही, मी सगळ्या पक्षाच्या सगळ्या बहुसंख्य कार्यकर्त्यांशी बोलतोय. त्याला एक विचार देतोय. त्यांच्यापुढे एक मुद्दा ठेवतोय. आणि खरंच ज्यांना शक्य आहे ना, त्यांनी तो मुद्दा वापरून जर एक मुद्दा हाणला ना आपल्या नेत्यांना, तो फरक पडेल. मित्रांनो, ही सगळी निवडणूक प्रक्रिया मी 2 प्रकारे बघतोय. एक तर असं की माझी स्वतःची एक कन्सल्टिंग एजन्सी आहे. शिवाय अनेक महाराष्ट्रातल्या कन्सल्टिंग एजन्सीज ज्या निर्णय उमेदवारांकरता, पक्षांकरता काम करतायत, त्याही माझ्याशी सल्लामसलत करत असतात. विचार-विनिमय करत असतात. मार्गदर्शनही घेत असतात आणि असं मी या एका ठिकाणी जरी असलो केंद्रस्थानी, तरी इथून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अ, माझी पोच या माध्यमातून असते. मला फीडबॅक मिळत असतो. काय कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललंय? कोण कुठे प्रयत्न करतायत? कोण कुठे स्ट्राँग आहे? माझे अंदाज बरोबर ठरतात किंवा मी सांगितलेले अंदाज बरोबर ठरतात. त्याचं एक कारण हेही आहे, की एवढा मोठा नेटवर्कचा फीडबॅक मला मिळतो आणि तो बसल्या जागी मिळतो. मी फार कमी फिरतोय आता. असं कॉन्टॅक्टमध्ये फोनवरून सगळ्यांचे आहे, पण मी जात नाही प्रत्यक्ष भेटायला, हे करायला वगैरे. मला मिळतंय सगळं कॉन्टॅक्ट. त्यामुळेच तर मी एक भविष्यवाणी केली. भविष्यवाणी म्हणजे भवितव्य सांगितलं. मी निवडणुकीचा जो 16 तारखेला रिझल्ट लागणार आहे, तो काल मी माझ्या एका शॉर्टमध्ये दिला होता. त्याच्यामध्ये मी असं म्हणतो होतो, की 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यातल्या मी माझा अंदाज दिला होता आणि तो अंदाज लोकांनी किती उचलून धरला बघा, की मी असं म्हणतो होतो, की 29 पैकी 20 महापालिका निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यातल्या, या डायरेक्ट महायुतीकडे जातील. हे फक्त भाजप नाही म्हटलं. भाजप आणि शिंदे साहेबांची शिवसेना, काही ठिकाणी अजितदादांची पण त्यांच्याबरोबर आहे. त्या महायुतीकडे जातील. मी असं त्याच्यामध्ये म्हटलं, की 7 जागा या महाआघाडी म्हणून जे पक्ष आहेत, त्यात काँग्रेसही आली. शरद पवारांची राष्ट्रवादी आली. उबाठा आली. कारण उबाठा आणि मनसे मुंबईत जरी यांच्याबरोबर जात नसली, तरी बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे महाआघाडी, महायुती यांना 20 आणि 7 दिल्या आणि 2 जागांमध्ये मी म्हटलं, की असा काही घोळ होणार आहे, की महायुतीही बोंबलत गेली, महाआघाडी बोंबलत गेली, यातलेही पक्ष फुटले, यातलेही नगरसेवक निवडून आलेले फुटले आणि काहीतरी वेगळंच समीकरण काहीतरी निर्माण होऊन 2 महापालिका अशा महायुती महाआघाडी नाही, काहीतरी त्रांगडाडी त्याच्याकडे जातील. 1,00,000 आता तर 1,25,000 गेलात ना मगाशी मला सांगितलं. 1,25,000 किती 18 तासामध्ये 1,25,000. मला आनंद आहे, की माझी विश्वसनीयता लोकं मानतात आणि तो सेव्ह करायला सांगितलंय मी. त्यामुळे निवडणूक ज्यावेळेला 16 तारखेला निकाल लागेल, त्या दिवशी तुम्हाला मला विचारता येईल ना, की अनिलजी तुम्ही 20, 7 आणि 2 असा दिला होता आकडा. म्हणाल तुम्ही अभिनंदन, खरंच तसं झालं. व्हॉटएव्हर इट इज. माझा मुद्दा इकडे येतो मी. इकडून-तिकडून भरकटण्याची मला सवय आहे, त्याची तुम्हाला सवय आता झाली. कसं आहे ना, की यावेळेला कार्यकर्त्यांवर प्रचंड अन्याय झाला. खरंच अन्याय झाला. एवढा अन्याय एकतर 4-4, 5-5 वर्ष झाली. महापालिकेच्या निवडणुकाच नाही झालेल्या. त्यामुळे एक अख्खी कार्यकर्त्यांची पिढीच्या पिढी ही सत्तेपासून वंचित राहिली. लोकप्रतिनिधी होण्यापासून वंचित राहिले. ते काम करत राहिले. पक्षासाठी काम करत राहिले, नेत्यांसाठी काम करत राहिले. ही कामं किती प्रकारची असतात त्याची मोठी यादी तुमच्याकडे आहे. पण ही कामं करत असताना त्यांच्या मनामध्ये आशा होती, अपेक्षा होती, आकांक्षा होती, स्वप्न होती, की कुठेतरी याचं चीज होईल, आपल्याला तिकीटं मिळतील, महामंडळं मिळतील, काहीतरी मिळेल आणि वावगं नाहीये काही. निष्काम कर्मयोग हा गीतेमध्ये ऐकायला आणि सांगायला सोपं आहे. हं? फळाची आशा धरू नको असं दुसऱ्याला सांगायला सोपं आहे. आपण फळाची आशा न धरता काम करतो का? नाही ना करत. फळाची आशा धरूनच काम करण्यात गेलं नाही ना. माझं तर म्हणणं उलट असं आहे, की फळाची आशा धरली तरच तुम्ही काम जिद्दीने करता. नेट लावून करता. तुमचं मनोधैर्य शाबूत राहतं. आशा शाबूत तर मनोधैर्य शाबूत. तर त्यामुळे आता काय झालं माहितीये, की जवळ-जवळ
60-70% तिकीटं ही आयदर विद्यमान नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक किंवा आमदारांचे नातेवाईक किंवा खासदारांचे नातेवाईक, मंत्र्यांचे नातेवाईक, मंत्र्यांचे PA, निवृत्त अधिकारी ज्यांचे इंटरेस्ट मंत्र्यांशी निगडीत आहेत, नेत्यांशी निगडीत आहेत, माजी मंत्र्यांशी निगडीत आहेत, त्यांना दिली गेली. 60 ते 70% तिकीटं ही विद्यमान नगरसेवकांना द्यावी लागली. एक 25%, 30% काही ठिकाणी कापलीत, पण त्यांच्या नातेवाईकांना दिलेत. तुला नाही तिकीट, कारण तू आता परत 3 वेळा झाला, 4 वेळा झाला, 2 वेळा झालास. आता तुझ्या मुलाला देतो, तुझ्या सुनेला देतो, तुझ्या बहिणीला देतो, तुझ्या नातीला देतो. हो, नाती पण आलाय आता. त्या वसंतदादा पाटलांचा नातू उभा राहतोय ना आता. म्हणजे नातेवाईकांमध्येच तिकीट 60-70% वाटली. निवृत्त अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तिकीट दिली, PNच्या नातेवाईकांना तिकीट दिली. त्यामुळे नातेवाईकांचा बाजार हे बाजार. मग राहिली किती तिकीट? 30%. त्याच्यामध्ये परत मी तुम्हाला एक सत्य सांगतो, तुमच्याशी खरंच पारदर्शक प्रांजळपणाने सांगतो की 30% मधली 20% तिकीटं ही ज्यांनी पक्षाला पैसे दिले. किती दिले माहितीये? एका तिकिटासाठी भाव चाललाय छोट्या पक्षांमध्ये 5 ते 25 लाख, मध्यम पक्षांमध्ये 25 ते 50 लाख, आणि मोठ्या पक्षात जिथे निवडून येण्याची शक्यता खूपच जास्त आहे तिथे 50 लाख ते 1 कोटी रुपये देऊन उमेदवाऱ्या घेत आहेत लोक. येईल नंतर, ज्या वेळेला दिसेल की मला तिकीट नाही मिळालं, त्याचं कारण माझी ऑफर तर 75 लाखाची होती, त्याची 1 कोटीची होती म्हणून त्याला मिळालं, हे सगळं बाहेर येणार आहे आणि यांचेच लोक काढणार आहेत. पण माझं म्हणणं असं आहे की यावेळेला नेत्यांना धडा शिकवण्याची, अडवण्याची हीच वेळ आहे. पावसाळ्याच्याच तोंडावर का महापालिकेचे कर्मचारी संपावर जातात सांगा बरं मला? याचं कारण पावसाळ्यामध्ये या सफाई कामगारांची यांची गरज अधिक असते, महापालिका कामगारांची गरज अधिक असते. ते अडवणार केव्हा? त्यांनी भलत्याच वेळेला अडवलं तर सरकार पण म्हणतं बसा बोंबलत, काय फरक पडत नाही आम्हाला. काही फरक पडत नाही अशा स्थितीत संप करून उपयोग नसतो. जेव्हा फरक पडतो, दिवाळी आली, संपाची धमकी. दसरा आला, दिवाळी आली, सण आले, क्रिसमस आला, तुमचं होळी आली, काहीतरी सण आला, उत्सव आला, समारंभ आला, मोठं फंक्शन आलं की मग संपाची धमकी दिली जाते. निवडणूक हा असाच एक महोत्सव आहे. यावेळेला कार्यकर्त्यांनी संपावर गेलं पाहिजे असं मला वाटतं. की तुम्ही आम्हाला तिकीटं दिली नाहीत, तुम्ही पैसे खाऊन तिकीटं दिली, तुम्ही नातेवाईकांना तिकीटं दिली, जेव्हा आहे त्यांनाच तिकीटं दिलीत, आम्हाला वंचित ठेवलं. वी प्रोटेस्ट, आमचा तुमच्याबद्दल निषेध आहे आणि आम्ही संपावर जातो. कार्यकर्ते संपावर गेले ना तर यांची फाटेल. सगळ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलतोय, कुठल्या एका पक्षाचं नाव नाही घेत, यांची फाटेल. निदान तुम्हाला वडापाववर हे करणार नाहीत, नाही तर खोटी आश्वासनं देणार नाहीत. अहो, महामंडळ 164 आहेत, त्याच्यावर नियुक्त्या नाही केल्या तुमच्या. राग व्यक्त कराल की नाही? राग व्यक्त करा, संपाची धमकी द्या. पक्ष तुमचा विचार करत नाही, तुम्ही किती पक्षाचा विचार करणार? अडवा, यांची अडवा, नाहीतर यांची जिरवा. बघा काय करायचं ते ठरवा. पण असे काय म्हणतात त्याला, कोंबड्या बकऱ्या बळी द्यावे तसे कार्यकर्त्यांचे बळी देऊन हे जे काही चाललंय त्याला कुठेतरी तुमचा प्रोटेस्ट आला पाहिजे. त्यामुळे जेव्हा प्रोटेस्ट दाखवता टीव्हीवर मी ऍप्रिशिएट करतो. धन्यवाद.